सुरुवात होते आणि चला सलामीवरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर कट केलं चेंडूला आणि पाठवलंय सिंगलसाठी. पहिल्याच चेंडूवर सिंगल आले आणि धावांचा श्रीगणेश होतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा सिंगल आले. दोन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. दोन धाबा धावपल करतात संकेत आणि सुमित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पुढचा बॉल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, यावली डॉट येतो. यावली डॉट बॉलची सांगता शिवाय क्रिकेट क्लब त्यांच्या अगेन्स्ट नाम्या बॉईज. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑनसाईडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले आणि सिंगल एकदा पुन्हा एकदा कंप्लीट होते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धाबा धावपळ करतेत संकेत आणि सुमित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ हो हो हो, पहिला बॅटर बीट. यष्टाच्या पाठीमागे असलेला खेळाडू बीट, तो सुद्धा बीट. 5 मध्ये 4 ही सुरुवात आहे. संकेत सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्वार्टर फायनल नंबर 4. इकडून जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये जाणार आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्यातून चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपळ करतेत 5. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन गोलंदाज रोहन आल्यात. रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. धाबा धावपळ करतात 5. प्रथम बॅटिंग करत असताना शिवबाई क्रिकेट क्लब समोर नाम्या बॉईज. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट होते. पहिल्याच बॉलवर सिंगल आले. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. खूप चांगला खेळ रोहननी मागील 2 या स्पर्धेमध्ये केलाय. फट्टा खेळलाय हवेत, वरून खेळलाय. फलंदाज संकेत बाद. पहिला विकेटचं बटन गॉन. थँक्यू टूचे नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. 1.2 चेंडूचा खेळ 6 वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना क्वार्टर फायनल नंबर 4 मध्ये शिवाय क्रिकेट क्लब त्यांच्या अगेन्स्ट नाम्या बॉईज. समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ, हातामध्ये चेंडू आला नाही. हातामध्ये चेंडू आला नाही. जर काय आला असता तर चित्र बघण्यासारखं असतं. आतामध्ये चेंडू आला नाही. रन कंप्लीट झाले. 7 धाबा धावपळ करतेत. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. डाऊन टू ग्राउंड. ओ, खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉल.
हो कडक कडक चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. सुमित सुदाबाद. थँक्यू थँक्यू. लास्ट बॉल 7 वर 2. काय जबरदस्त बॉलिंग आहे. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. रोहनने काय जबरदस्त बॉलिंग केले. 5 चेंडूमध्ये 2 धावावर 2 महत्वाचे गडी बाद केल्यात. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत शिवाय क्रिकेट क्लबचा संघ. 7 वर 2. काय जबरदस्त कमबॅक नाम्या बॉईजच्या संघाने या मॅच मध्ये केलंय. ओ येस येस येस. सूरज सुद्धा जसं आलंय तसं जावं लागलंय. अजून एका विकेटचं बदल. दांडी गोल फलंदाज बाद गॉन. थँक्यू. सुजल नवीन फलंदाज. नवीन गोलंदाज अमय आल्यात. अमय आल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 7 वर 3. गौरेश गौरव मैदानाच्या आतमध्ये आहे. गौरवला तर तो खेळ करावा लागणार आहे. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे शिवाय क्रिकेट क्लबचा संघ. ओ पहिलाच बॉल. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. पॉवरफुल बॉलिंग अटॅक नाम्या बॉईज या संघाची. आणि खूप मोठ्या अडचणीचा विषय राहिलाय आतापर्यंत. पहिला येतोय डॉट. पुढचा बॉल पाहणार आहोत. मोठा फटका. डाऊन द ग्राउंडचा फटका. बॅकअप चांगला होता. बॅकअप चांगला होता. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट होते. धाबा पलकर 8 वर 3. 2.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. हो फट्टा खेळलाय हवेत. खूप वरून खेळलाय. आणि सुजल सुद्धा बाद. अजून एका विकेटचं बदल गॉन. वाह थँक्यू 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 टू से. अनिकेत आल्यात. नवीन फलंदाज. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. 2.3 चेंडूचा खेळ. 8 वर 4. खूप मोठ्या अडचणीमध्ये शिवाय क्रिकेट क्लब. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. बॅटिंग करावी लागणार आहे. आणि येस बॅटिंग करायची आहे. आणि आल्याच पहिल्याच बॉल चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय जबरदस्त अनिकेतचा शानदार दमदार हा फटका. कॅप मधून जात असताना चेंडूला पाठवलं. 4 धाब्यांसाठी. 12 धाबा धावपलकरती आहेत. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचे 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ खूप चांगली फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग. 1 धावपलकरती कंप्लीट होते. चौकारानंतर सिंगल आले. हा सुद्धा ऑलमोस्ट 4 होता. परंतु खूप चांगली फिल्डिंगचा शानदार फिल्डिंगचा नजारा. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन अमय रेडी होत आहेत. बॅकफुटर गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट होते. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 वर 4. गौरव मैदानाच्या आतमध्ये आहेत. अंकीच्या बॅटमधून चौकार आलाय. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहण्या अगोदर धून ऐकणार आणि लगेच बोलणार.
थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज सिद्धेश आल्यात. सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पहिला बॉल पाहणार आहोत. 14 वर 4. समोर लाईट बंद करायची आहे. पाठीमागे गाडीची लाईट बंद करा. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला चेंडूला आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट होते. सिद्धेश आल्यात. धाव पलट करत 15 वर 4. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल क्लीन बोल्ट. अजून एक फलंदाज बाद. गॉन. मैदानाच्या दिशेने आल्यात आणि सुमितने सिंगल येते. मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक नाही तर रनआउटच्या रूपानं अजून एक फलंदाज बाद. पहा खूप मोठ्या अडचणीचा विषय राहिला आहे. शिवाय क्रिकेट क्लब या संघाचा 16 धावांवर 6 गडी बाद झाल्यात. विराज नवीन फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसरी धाव घेता घेता रन आउट. कोण रन आउट? विराज. कोण आउट झाला? सुमित रनआउटच्या रूपानं बाद. 17 वर 7. शेवटचा अंतिम चेंडू पाहणार आहोत. संकेत आल्यात. 17 वर 7 इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय शिवाय क्रिकेट क्लब या संघाला. चला विशाल सर नेक्स्ट मॅचचा लॉट टाकलाय का? सिद्धेश चला या लॉट टाकायचा आहे. इनिंग संपली की लगेच या आणि इनिंग संपल्यानंतर आणि कोणाला तरी ऑफिशियल पंच ठेवा. लॉट टाकला जाणार आहे. त्यामुळे LNCC यत्नेश चेलबेन नवापूर कॅप्टन आशिष मेहर, त्यानंतर ऑल विनर कॅप्टन डोंगरपाडा कॅप्टन UCC डोंगरपाडा कॅप्टन या लॉट टाकला जाणार आहे. त्यासाठी ऑल कॅप्टन्स सर्वांनी यायचंय. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला. विकेट आले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धाव पलकावरती आहेत. 17-18चं टार्गेट सेट केलं गेलंय.
सर्व कॅप्टननी यायचं आहे स्टेजवर. पहिली चिठ्ठी जी काढली जाईल ती साई सिद्धी संघाबरोबर खेळणार आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही बघू शकतात. ऑल कॅप्टन स्टेजवर यायचे आहेत. जे जे संघ क्वालिफाय झाले टॉप 5 मध्ये ना, टॉप 5 मध्ये, ते सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे चिठ्ठी पाडण्यात झालं आहे. जी पहिली चिठ्ठी काढण्यात येईल ती साई सिद्धी बरोबर खेळणार. विनर, या सामन्यातला जो विनर असेल तो साई सिद्धी संघाबरोबर खेळणार. ओ पहिलाच चेंडू गडी बाद. LNCC ला बाय भेटलाय. टॉप 3 मध्ये ते एंट्री केलाय त्यांनी. आणि साई सिद्धू विरुद्ध विनर, आणि हा स्वरूप विरुद्ध LNCC. स्वरूप UCC डोंगरवाडा. चला साई सिद्धी आणि यामधून विनर्स टीम ची पहिली मॅच होणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गडी बाद. गुड लक. आणि दुसऱ्या बॉलवर सिंगल येते. पुढचा बॉल सूरज यांनी लवकर विकेट आणून दिली होती. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. काय जबरदस्त अटॅकिंग फिल्डिंग आहे. माहित आहे लो स्कोरिंग मॅच आहे. आता लो स्कोरिंग मॅच मध्ये तुमची खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सूरज यांनी आणून दिले. पुढचा बॉल पाहणार आहोत. सूरज रेडी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ज्याबली चेंडू सिंगल साठी निघून जातोय. सिंगल पुन्हा एकदा आले. पहा खूप चांगले बॉलिंग अटॅक आणि तुमची फिल्डिंग अटॅक स्ट्रॉंग ठेवावी लागणार आहे, तरच तुम्ही या धावांना वाचवू शकता. तरच ही लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होऊ शकते. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी निघून जातोय. पहिल्या 4 मध्ये 3 धावा आल्यात. एक गडी बाद झालाय. जय आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजून बॉलिंग स्ट्रॉंग करावी लागणार आहे. सूरजला अजून पॉवरफुल बॉलिंग अटॅक करावा लागणार आहे. पुढचा बॉल 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. ओ वेगवान बॉल हलक्या हातानं. ओ येस, फलंदाज रनआउटच्या रूपानं राहुल बाद. गॉन. राहुल बाद झाला. हो क्या हो रहा है पहले ओव्हर में क्या हो रहा है. इतकं मोठं दडपण वाढलंय. 5 वर 3. नवीन फलंदाज कोण आल्यात. रोहन आल्यात. रोहनने खूप चांगली बॉलिंग केली होती. आता रोहनला बॅटिंग करायचे, परंतु काय जबरदस्त सुरुवात सूरज कडून. पॉवरफुल सुरुवात झाली. वेगवान बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने स्विच हिट केलं. तर चेंडूला सिंगल साठी पाठवलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत 4 वर 2 गडी बाद. 18 आहे पाठलाग.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल येते. नवीन गोलंदाज विराज आल्यात आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आले. हो, यावेळी चेंडू गॅप मधून गेलाय. गॅप मधून जात असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. नो बॉल नाही आहे ना सर? ओके, चौकार आलाय. 9 धावा झाल्यात. आता पुढचा बॉल जयच्या बॅट मधून चौकार. फुलटॉस बॉल हलका चेंडूला सन्मान दिला. वेगाने आल्यात, फेकी झाली. हो, फेकी झाली होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती, त्यामुळे सिंगल कंप्लीट होते. 10 धावा धावपल करते. 10 ओव्हर 2. दोन खेळाडू चर्चा करतात. पुन्हा चेंडू गॅप मध्ये केलाय आणि गॅप मधून खेळत असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. सोपी रीतीने धावांचा पाठलाग करतायत. फक्त 4 धावांची गरज आहे. 14-4 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. ओ, वेगवान बॉल, वेगवान बॉल. आता 9+1 आल्यात, म्हणजे फक्त 2 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये राहिले औपचारिकता. चला, साई सिद्धी स्पोर्ट्स कॅप्टन, साई सिद्धी स्पोर्ट्स कॅप्टन कुठे आहेत? टॉस का बॉक्स मध्ये यायचंय, लगेच टॉस केला जाणार आहे. ओके, नो बॉल, मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम नाम्या बॉईज या संघाने आणि पराभवाच्या छायेत जात असताना शिवाय क्रिकेट क्लब आपण सुद्धा खूप चांगला खेळ केला. मॅच समरी पाहणार आहोत आणि मॅच समरी नंतर मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. मॅच समरी कोणी केली होती? बॅटिंग. लो स्कोरिंग मॅच होती, त्यासाठी विकेट कोणी जास्त घेतले होते? विकेट सिद्धार्थ. चला सिद्धार्थ या. सिद्धार्थ ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. कॅप्टन टॉस साठी जा. चला टॉस करून घ्या. कुठे आहेत आयोजक? टॉस करून घ्या.